नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPS कडून तुमची जर एक्झाम होणार असेल तर हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. एक महत्त्वाची सूचना आहे. TCS IBPS ने आपले आयॉन सेंटर वाढवलेले आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता 2 आयॉन सेंटर असणार आहे. यापूर्वी 1 आयॉन सेंटर होतं. त्यामुळे विद्यार्थी न चुकता त्याच सेंटरला एक्झामला जात होते. पण आता 3 दिवसापूर्वी अशी घटना घडली की त्या ठिकाणी या 2-3 दिवसापूर्वी बँकिंगची एक्झाम होती. विद्यार्थी वेळेत त्या सेंटरला गेले, पण नंतर त्यांना कळलं की आपलं सेंटर हे नसून दुसरं आहे आणि ते दुसरं जे सेंटर होतं ते मुख्य या सेंटरपासून जुन्या सेंटरपासून 40 किलोमीटर अंतरावर होतं. त्यांचा रिपोर्टिंग टाईममध्ये ते पोहोचू न शकल्यामुळे त्या नवीन सेंटरमध्ये त्यांना आत घेतलं गेलं नाही. म्हणजेच त्यांना एक्झाम देता आली नाही. गेले कित्येक महिने वर्षाचा अभ्यास त्यांचा पाण्यात गेला. सो विद्यार्थ्यांना रडू आलं. त्यांनी आमच्याकडे पण ही खंत व्यक्त केली. पण यामध्ये चूक म्हटलं तर चूक ही विद्यार्थ्यांच्याकडून झालेली आहे. त्यांनी ॲड्रेस प्रॉपर चेक केला नाही. सो तुम्ही पण जर IBPS TCSच्या या सेंटरवर जाऊन एक्झाम देणार असाल भविष्यामध्ये, तर म्हणजे आता अपकमिंग एक्झाम आहे, केंद्रप्रमुख एक्झाम आहे 3 आणि 4 फेब्रुवारीला. तुम्ही जर ह्या एक्झामला जाणार असाल आणि हे सेंटर जर तुम्ही गृहीत धरलं असेल तर ते गृहीत धरू नका. तो ॲड्रेस हॉल तिकीटवरचा नीट चेक करा. त्या हॉल तिकीटच्या ॲड्रेसवर जाऊनच चेक करा. हवं तर आदल्या दिवशी जाऊन एकदा व्हेरीफाय करून घ्या. नाहीतर गडबड झाली तर वेळेत तुम्ही म्हणजेच रिपोर्टिंग टायमिंगला पोहोचू शकला नाही तर एक्झाम देता येणार नाही. सो ही काळजी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्या. तुमच्या सगळ्या मित्रांनाही कळवा. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी संभाजीनगरचं दिलं आहे. कदाचित तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं सेंटर असेल त्या जिल्ह्यात सुद्धा आयॉन सेंटर वाढलेलं असू शकतं. एकदा जाऊन व्हेरीफाय करा, चेक करा. तुमच्या मित्रांना विचारा किंवा दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन स्वतः चेक करा. नाहीतर ह्या एक्झामला तुम्हाला मुकावं लागेल. या संदर्भात काही अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून माहिती नक्कीच घेऊ शकता. तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.